सातारा शहरातील सिटी पोस्ट ऑफिसमध्ये एका एजंट महिलेच्या फसवणुकीमुळे ठेवीदारांचे करोडो रुपयांची अफरातफर झाली असल्याची तक्रार आज ठेवीदारांनी हेड पोस्ट ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली। यामध्ये ज्येष्ठ नागरिक ठेव योजना, किसान विकास पत्र, RD, FD आदी ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींची व इतर ठेवीदारांची येथील एका महिला एजंटने फसवणूक करून खात्यावरील रक्कम बनावट सह्याच्या आधारे इतर खात्यांमध्ये वळवली असल्यामुळे मुख्य खातेदारांच्या खात्यातून मोठ्या रकमा गायब झाल्याची तक्रार आज ठेवीदारांनी केल्या। या संदर्भात वरिष्ठांशी तक्रार केली असता त्यांनी फक्त समजूत काढण्याचे काम केले आहे। सध्या संबंधित एजंटला थांबवण्यात आले असल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले। तरी या पोस्ट ऑफिसमधून किती खातेदारांच्या रकमेची अफरातफर झाली हे समोर आले नाही। दरम्यान यातील अनेक खातेदार हे सेवानिवृत्त असून अनेकांनी अडचणीतून चांगल्या परताव्यासाठी या ठिकाणी पैसे भरले असल्याचे सांगितले। या संदर्भात खातेदार ज्येष्ठ नागरिक विश्वास साळुंखे, राकेश पाथरीकर, KB सोनावणे, बजरंग दत्तू कोळपे आदी खातेदारांनी आज सोमवारी 23 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता तक्रारी अर्ज केले। या संदर्भात बोलताना खातेदार म्हणाले, ठीक आहे। माझं नाव आहे विश्वास सदाशिव साळुंखे, मुक्काम पोस्ट देगाव। मी आर्मीमधून रिटायर आहे। सध्या शेती व्यवसाय करतो। माझ्या शेतीच्या उत्पन्नातून, माझ्या पेन्शनमधून मी माझ्या मुलांच्यासाठी, नातवांच्यासाठी पैसे थोडे करून जमा करत होतो। त्याच्यात मी किसान विकास पत्र काढण्यासाठी 3 लाख रुपये त्यांना दिले। ते 3 लाख रुपये त्यांनी माझ्या विदाऊट सहीनं कुणाच्या आपल्या नातेवाईकाच्या नावावर त्यांनी ट्रान्सफर केले। त्याच्यावर माझी सहीसुद्धा नाही। मी विचारणा केली असता फक्त पासबुकावर लिहिलं गेले की हे तुमचे पैसे ट्रान्सफर झालेत। विचारणा केली म्हणजे तुम्ही विड्रॉवल फॉर्म भरला आहे। आम्ही विड्रॉवल फॉर्म भरला, तर ज्या दिवशी आमचे पैसे ट्रान्सफर केले गेले त्या दिवशी आम्ही तिथं हजर नव्हतो। आम्ही विचारलं CCTV कॅमेरा तुमच्यात आम्ही आहे का बघा। त्याने आम्हाला स्पष्ट उत्तर दिले की आमच्याकडे फक्त CCTV कॅमेरा 7 दिवस चालतो। आम्ही चौकशी लावली, आम्ही तुमची चौकशी करतो। आम्हाला ठोस यांच्याकडून कुठले उत्तर देत नाही। तुम्ही आमचं जे स्टेटमेंट घेतलेलं आहे त्याची एक कॉपी त्यांना आम्ही मागितली, आम्हाला त्याची एक कॉपी द्या, झेरॉक्स कॉपीज द्या तुम्ही, ताकी आमच्याकडे काहीतरी प्रूफ राहील। आमची पासबुकंसुद्धा त्यांनी जमा करून घेतलेली आहेत। त्याचबरोबर ज्या एजंट थ्रू त्यांनी काम केलं, ऑथराइज एजंट कलेक्टरच्या ऑफिसमध्ये त्याची नेमणूक झालेली होती। आम्ही त्यांना विचारलं असता, ते म्हणतात की कलेक्टरची नेमणूक करतो, त्याला कलेक्टरला विचारा, आम्हाला विचारू नका। मग तुमच्या पोस्टामध्ये तो कसं काय काम करतो? त्याला तुम्ही कसं काय ऑथराइज केलं? तुम्ही त्याच्यावर कसा भरोसा ठेवला? आम्ही शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही इतक्या आम्हाला फसवणुका तुम्ही आमची केलेली आहे की आता आम्ही कुणाकडे जायचं, कुणाकडे रडायचं? किती खातेदारांची एकूण फसवणूक झाली? अजून खातेदार इथं कमीत कमी 100 खातेदारांना ते आपले फक्त चौकशीसाठी त्यावेळेला कळलं। त्याची कुठंच अजून वाच्यता नाही, त्याची माहिती नाही। आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही ज्या अकाउंटवर आमचे पैसे ट्रान्सफर केले गेले ते अकाउंट तुम्ही सीज केले का? ते म्हणले आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत ती सीज केले किंवा नाही। मग आमचे पैसे गेले कुठं? किती रक्कम असू शकते या खातेदारांची? करोडो रुपयात आहे। ही रक्कम करोडो रुपयात आहे। आणि आम्ही ह्यांना विचारलं की तुम्ही फक्त ह्या फायली गोळा करणार, चौकशी करणार। तुम्ही आतापर्यंत नीरव मोदीची चौकशी केली, तुम्ही काय केलं चौकशी करून? तुम्ही चौकशी काय केली? आम्हाला ठोस तुमच्याकडून उत्तर काय आहे? किती दिवस झाले? आज 4 महिने झाले आहेत ह्या गोष्टीला। ती इथपर्यंत होती, तुम्ही का डिक्लेअर केलं नाही? पोस्टमास्टरला आम्ही विचारायला गेलो, आम्हाला हाताला 2 पोस्टमास्टर बाहेर काढतोय, लोक स्टाफ बोलवतो, ह्याला बाहेर काढा। काय चाललंय हे तुमच्या राज्यात? आम्ही कोणाकडे जाऊन रडायचं? जर प्रशासकीय अधिकारीच जर आम्हाला जर ह्या प्रमाणात उत्तर देत असतील, जर आमच्यावर व्यवहार करत असतील, तर आम्ही कोणाला जायचं? पोस्टमध्ये जर आम्ही स्वतः लाईनला उभं राहिलो, तुम्ही दिवसातनं 5 किंवा 6, 10 करताय आणि जावा उद्या परत या, अशा प्रमाणे तुम्ही जर कारभार केले तर आम्ही कसं काय करायचं? कोणाकडे जायचं? आम्हाला येताना सांगता तुम्ही सगळे की तुम्ही केंद्राची योजना आहे, सेंट्रलची योजना आहे। सेंट्रलच्या योजनेमध्ये जर इथं एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर शेवटी विचारायचं कोणाला? आम्ही कुणाकडे जायचं जनतेने? आज सातारच्या हजारो लोकांचे घोटाळे झाले आणि ते बी अनेक ज्येष्ठ नागरिक, 90% ज्येष्ठ नागरिक आहेत। ती व्यक्ती घरी जाऊन सह्या आणत होती, तर तुम्ही कशा सह्या तिचे एक्सेप्ट केले इथं? ज्या दिवशी पैसे काढले त्या दिवशी तो माणूस प्रेझेंट आहे किंवा नाही हे तुम्हाला CCTV कॅमेरा दिसलं का नाही? आता आम्ही काउंटरवर जाऊन त्यांना विचारलं की तुम्ही किती कॅश इंडिव्हिज्युअलला देता विड्रॉवलवर? तर म्हणले 20,000 रुपये। तर मग 10 लाख रुपये, 9 लाख रुपये, 15 लाख रुपये तुम्ही ट्रान्सफर केले कसे? दिले कसे कुणाला? कसे तुम्ही दिले त्यांना? तुम्ही सांगताय की तुम्ही 20,000च्या वर आम्ही चेक देतो, कॅश देत नाही, तर मग तुम्ही 10 लाखाची रक्कम हेराफेरी करू कशी? कोणाच्या खात्यावर तुम्ही पाठवली? आणि जे खात्यावर दुसरी रक्कम पाठवली, तुमचे अधिकारी जे बसलेले होते वर
सँक्शन करणारे जे करणारे त्यांनी कसं काय सही त्याच्यावर केली? हा जो घोटाळा झाला आहे ह्याच्या मागं कोण असेल असतं मग? नाही तो नाही तो आम्ही नाही सांगू. हे प्रशासकीय अधिकारी आहेत तसं आम्ही नाही सांगू शकत तुम्हाला ह्याच्या पाठीमागं कोण आहे. त्यांची चौकशी करावी ना पोलीस मार्फत. त्याची आपली तर चौकशी करावी. आम्ही हे पण विचारलं की तुमच्याकडे कंप्लेंट आहे, तुम्ही त्याला ही केली का, ती चौकशी केली का, ती तुम्हाला सापडली का? आम्हाला त्याने उत्तर दिलं तिने आत्महत्या केली तर काय करायचं? आणि म्हणलं आम्हाला जर अटॅक घेऊन आम्ही जर मेलो तर तुम्ही काय करणार? आमचे पैसे बुडले म्हणून आम्ही घरी पडणार का? आम्ही 2 रुपये जपून ठेवलेत की आमची नातवंड मुलं बाळं शिकतील, पुढं जातील, त्यांना नोकऱ्या नाही येतात सध्या, आमच्या पैशावर कसं का होईना आपला गुजारा करतील. ह्यासाठी आम्ही 2 पैसे आपल्या कष्टातून आमच्या मेहनतीतून एक गोळा करून आम्ही जपून ठेवले की आमच्या मुलाबाळाला, नातवंडांना, आमच्या परिवाराला कामाला येतील. आणि सोनावले केवी, गोडोली, सातारा. काय झालं नेमकं, प्रकार काय झाला? MISमध्ये पैसे गुंतवायचे म्हणून विश्वासाने आम्ही ती इथं एजंट म्हणून ती काम करते. त्या अधिकाऱ्याला आम्ही तिला पैसे कागदपत्र दिले ओरिजिनल सगळे, आणि ते कागदपत्र तिच्याकडंच तिने ते ठेवून घेतले आणि 8 दिवसात तुमचं काम करून तुमचे कागदपत्र तुम्हाला परत घरी आणून देते म्हणून सांग. आणि ती नेहमी असंच करायची, गोड बोलून आमचे कागदपत्र वगैरे सगळे तिच्याकडंच असायचे. आणि विश्वासाने 25 वर्षाचे आमचे रिलेशन आहेत इथं. आणि त्या पद्धतीने माझ्या अकाऊंटमध्ये जवळजवळ बरीचशी रक्कम होती, त्यातले 5 लाखाचं MIS करायचं म्हणून तिला ती रक्कम दिली म्हणजे कागदपत्र तिने घेतले आणि तिने स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये खोटं सगळं लिहून 5 लाख रक्कम काढून घेतली आणि ती स्वतःच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली आणि मला सांगितलं की तुमचं काम झालं आहे. मग माझं पासबुक कधी मिळणार, MISचं बुक कधी मिळणार? तर मध्ये ते टाळाटाळ करायला लागली की त्या काउंटरच्या मॅडम रजेवर गेलेल्या आहेत, त्या आल्यानंतर तुमचं पासबुक तयार झालं की मी तुम्हाला आणून देते. पुन्हा 8 दिवसांनी गेल्यानंतर तुम्ही कशाला आला, मी आले असते ना तुमच्या घरी, असं म्हणून गोड बोलून तिने पूर्ण 4 महिन्याचा काळ गेला. आणि ज्या वेळेला ती आता पोस्टात नाही त्यावेळेला हे सगळं आमच्या लक्षात आलं. तिथून पुढे हा सगळा घोटाळा उघड होत. या संदर्भात वरिष्ठांना तक्रार केली का नाही? कारण मी केली आहे, पण आता मी निघाले होते, पण आज सकाळपासून मी इथंच आहे. हे लोक म्हटले आधी आपण कलेक्टर ऑफिसला जाऊया आणि मग तुमच्याकडं इथं आपण हे करूया. असं झालं म्हणून. नाही तर माझं सगळं रेडी आहे, मी पोलीस स्टेशनचा अर्ज तयार केलेला आहे. आणि इथं त्यांनी जे 2-3 लोकांचं कमिशन नेमलेलं आहे ना, त्यांनी आमची हे घेतलेलं आहे, स्टेटमेंट घेतलेलं आहे सगळं. त्यांनी कम्प्युटरला सगळं चेक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या म्हणजे तिने फ्रॉड केलं आहे हे सिद्ध झालेलं आहे आमच्या बाबतीत. म्हणून संपाळ ते MIS काढून आम्ही दुसऱ्या MISमध्ये पैसे गुंतवण्याचं 9 लाखाचं हे केलं होतं. मग त्या मॅडमकडेच आम्ही दिलं होतं. तर त्यांना मी कॉल करत होते, ते म्हणायचे आज या उद्या या, अशी त्यांनी फसवणूक केली. किती तुमचे गेले? 9 लाख रुपये. 8 नोव्हेंबर 2024ला मी माझं एक वर्षातून 2 वेळा पेमेंट काढतो. 911 का 900 रुपये मला व्याज भेटतं. तर मी माझे पैसे 6 महिने झाल्यानंतर माझ्याकडे आहे. त्यांनी काही केलं नाही म्हणून मी अचानक आलो आणि यांना सांगितलं, कल्याणी मॅडम. तर त्यांना मी 20-25 वर्ष ओळखतो. गावातला विजय गुरु होता, त्यांना काय दिलं नाही. तर ह्यांच्याजवळ दिलं पुस्तक आणि त्यांनी घेतलं. तर 1.5 लाख 8 नोव्हेंबरला काढलं, 1.5 लाख रुपये ट्रान्सफर. 6-7 महिने माझं पैसे व्याज भेटलं नाही. मला व्याज भेटल्यानंतर 10,000 रुपये दिले. पण नंतर 8 तारखेला 8 नोव्हेंबरला माझं 1.5 लाख रुपये काढलेलं, त्याची बॅलन्स 1.5 लाख 4,955 रुपये माझं बॅलन्स लावतंय. आणि 10 तारखेला 1.5 लाख काढलेल्याचं बॅलन्स लावणार नाही मला. ही चुकी ह्यांची आहे. 1.5 लाख ज्या टायमाला त्या लेडीजनं माझं काढलं, त्या टायमाला जर त्यांनी जर मला सांगितलं असतं की 1.5 लाख मेसेज पाठवला की 1.5 लाख तुमच्या खात्यातून उठलंय, तर मी त्या टायमाला 8 नोव्हेंबरलाच कंप्लेंट केली असती. पोलीस स्टेशनला तिथं पोस्ट ऑफिसला केली असती कंप्लेंट. हे कधीपासून चालू आहे? ही 8 नोव्हेंबरला माझ्या लक्षात. 8 नोव्हेंबरला म्हणजे तुम्हाला सांगतो मोबाईलमध्ये आहे.
8 नोव्हेंबरला मी आलो इथं, 8 म्हणजे 7 नोव्हेंबरला आलो व्याज काढायला. तर माझ्या खात्यावर माझं लक्ष असतं की काय नाही आपलं 5-6 900 रुपये माझं व्याज येतं. तर एक 7 महिन्याचं व्याज किती येणार आहे? 9 तारीख 27, बरोबर का? तर मी त्या कामाला आलो तर म्हणजे तुमचं बॅलन्स जी आहे ही किती माझ्याकडे एवढं शिल्लक आहे. म्हणून मी म्हटलं भानगड काय, म्हटले पुस्तक घेऊन या. दोन्ही पुस्तक घेऊन आलो, बघितलं तर तेच बॅलन्स आहे. तर या कल्याणी मॅडम बाहेर होत्या, त्यांना मी काय सांगितलं, अहो मॅडम यायचं म्हणजे तुमचे पैसे सर्व भेटणार, तुम्ही काय काळजी करू नका. त्यांनी मला बोलवलं, त्यांच्याकडे दोन्ही पुस्तकं दिली. आपलं हे तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड त्यांच्याकडे दिलं. त्यांनी ती म्हटली झालं तर 1.5 लाख रुपये बघा माझ्याकडे बॅलन्स त्या 8 नोव्हेंबरच आला. पण 10 तारखेला त्या मॅडमनं 1,50,000 काढल्यानंतर ते मशाल मला पडलेलं नाही. आत्ता तुम्ही कॅमेरा ओपन करा, मी तिथं जाऊन बघितलं तर म्हणलं तुमचे 10 तारखेला 1.5 लाख काढलेलं. मग 1.5 लाख काढल्यानंतर मला मेसेज का पडला नाही? तुमची किती लाखाची फसवणूक झाली? 1.5 लाख रुपयाची. पण ज्या टायमाला 1.5 लाख माझी झाले त्या टायमाला जर मला मेसेज पडला होता तर 10 नोव्हेंबरलाच मी सगळं फॉर काढलं असतं बाहेर. ओके. सगळं काढलं असतं. आत्तापर्यंत माणसाची फसवणूक झाली नसती. नातो आहे यांचे 2022 साली म्हणजे यांचं पुस्तक काढलेलं. हे फक्त संपलेलं म्हणून रिन्यूसाठी त्याला पुस्तक दिलेलं. तर 2 पुस्तक होते. एक पुस्तक त्याचं काय दाखवत नाही तर नाही. एक पुस्तक म्हणजे त्या ह्याच्या अकाउंटमध्ये ह्याच्यातच दाखवत नाही, यांच्या आधार कार्डवरती दाखवतच नाही. वैयक्तिक त्यांनी ना पुस्तकं त्यांनी 2-3 वर्ष त्यांच्यापाशी ठेवलेले. मागायला गेलो तर नाही ते काय देत नव्हते. ह्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स काय मागितले, आधार कार्ड, पॅन कार्डचे झेरॉक्स द्या आणि चेक द्या, 2 चेक. तर ह्याच्यावरती तुम्ही सह्या करा चेकवरती, त्याशिवाय तुमची प्रोसेस काय पुढे होणार नाही. त्यामुळे ह्यांनी त्यावरती सह्यावर चेकवरती सह्या केल्या. वैयक्तिक तिने डायरेक्ट आम्ही घरी आल्यानंतर परस्पर त्यावरती 3 लाख रुपये काढले, कॅश काढले 3 लाख रुपये. 3 लाख काढल्यानंतर तिसऱ्या दिवशी लगेच 55,000 रुपये काढले. आणि तिसरा चेक तिनं मनाचा भरलेला. मनाचा भरून तिने वैयक्तिक तिची सही वगैरे सगळं तिने केलेलं. अमाऊंट वगैरे तिनं मनाची टाकली, सही वगैरे यांची साधी होती त्यामुळे मनाने लिहिली. आणि त्यावरती 25,000 रुपये रक्कम टाकली. तर ते आम्ही आता काल ह्याच्यासाठी आलेलो. तर ना हे म्हणले का आम्ही 25,000 रुपयासाठी तुमचं काहीतरी करू शकतो. कोण ML साहेब आहेत ना, ML साहेब परवा दिवशी म्हणत होते की मी 25,000 रुपयासाठी काहीतरी करू शकतो. पण हे बाकीचे आम्ही काय करू शकत नाही, दक्कल काय घेऊ शकत नाही. आजची आमची आता ॲडमिट आहे सातारमध्ये, कोरेगावमध्ये ॲडमिट आहे. आता तिला छातीमधनं चमकायला लागल्या. ह्या अशा परिस्थितीमध्ये ह्यांनी आता हे सरकारी गव्हर्नमेंट होते ते त्यांना पेन्शन ना काय नव्हते. ह्या पेन्शनवरती, पोस्टाच्या पेन्शनवरती जगत होते. त्या पेन्शनवरती जगत होते. काय 500 रुपये भेटतात. ते पेन्शनचे पैसेही स्वतःहून त्या अकाउंटमध्येच फिरवत होते. असं म्हणजे घेत पण होते, तेच अकाउंटमध्ये फिरवत होते. तर असं त्या व्यक्तीने असं घोळ घातला आहे की ना आमचे पुस्तकं वगैरे ते एक पुस्तक तर काय दाखवतच नाही. 90,000 रुपये त्याचं पुस्तक काय दाखवतच नाही. 4 लाख आणि 10,000 रुपये, 4 लाख 10,000 रुपये ना ते परस्पर तिने काढून घेतले. 3 लाख रुपये काढून घेतले एका चेकवरून 55,000 रुपये काढले, एका चेकवरून 25,000 रुपये काढले. अशा रकमा पूर्ण काढून घेतल्या. व ती आम्हाला असे टोलवटवलं. म्हणजे यांची मीटिंग एक ठरत होती खाली. आम्ही सकाळी आलेलो किती वाजता, 11 वाजता आलेलो. आम्ही वाट बघत बसलो खाली. त्यांची साहेब लोकांची ना सगळ्यांची मीटिंग चालू होती. तर ना आम्ही ती मॅडमला दिसतं की आम्ही तिथे थांबलो, पुस्तकासाठी थांबलो आहे. तर त्या मॅडमने आम्हाला काय केलं की आतनं नुसते 5 मिनटं थांबा. खालचे केबिन आहे ना, मेन केबिन, तिकडे त्यांची मीटिंग चाललेली. तर म्हणजे थांबा. 6 वाजेपर्यंत थांबलो. 11 वाजता आलेलो आम्ही. 6 वाजेपर्यंत थांबलो. ते काय आलेच नाही. ते आल्यानंतर 6 वाजता म्हटलं मॅडम आम्हाला पैशाची गरज आहे. म्हटलं आम्हाला त्या पुस्तक द्या. तर ते आम्हाला म्हणले आता कुठे देऊ, आता पोस्ट ऑफिस बंद झालं, आता आम्ही देऊ शकत नाही. मग सकाळपासून आम्हाला उगाच थांबवलं, वैयक्तिक सगळं केलं. झाल्यानंतर आम्ही तिसऱ्या दिवशी आलो. ते म्हणले कधी देणार, मग 2-3 दिवसानंतर या. आणि 2-3 दिवसानंतर आल्यानंतर तिने डायरेक्ट ती म्हणली की नाही आता पाडव्याची सुट्टी आहे, तुम्ही आता नंतर या. पाडव्याच्या नंतर आम्ही तिला कॉल लावत होतो. कॉल डायरेक्ट तिला स्विच ऑफ लागला. स्विच ऑफ लागल्यानंतर आम्हाला मग तेव्हा कळाले की हिनं काहीतरी विषय केला. म्हणजे मी वैयक्तिक मी इकडे आलो, साहेबांची गाडी घेतली. म्हणलं मला तक्रार करायची त्या व्यक्तीबद्दल. तर माझ्याबरोबर असे परस्पर ना 10-15 जण लोक तिथं होते की ना त्यांचं पण असंच काहीतरी विषय झाला. पण तिथं सकाळपासून आल्यानंतर 3 वाजता मला कळाले की तिने बाईने फ्रॉड करून ती त्या इथनं गेलेली आहे. ह्यावेळी विषय झाला.